डोळे पुसलेले आहेत, केस सावरले आणि तशीच ड्युटीवर निघून गेली. मनात हेतू हाच होता की आता काय होईलच काय. ड्युटीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी ती काम करायला लागली, पण कामामध्ये लक्ष लागत नव्हतं महाराज. इथे फरशी पुसायची, हे सोडून द्यायची, तिथे फरशी पुसायची, ते सोडून द्यायची, काही झटकायचं, काही राहू द्यायचं, काही ते पाहत होती ती मुलगी राजाची. एवढी सुंदर काम करणारी स्त्री ही, पण आज हिचं कामात का लक्ष लागत नाही, म्हणून ती खाली उतरली, तिच्या खांद्यावर हात ठेवला. का ग मावशी, तुझं लक्ष का लागत नाही आज? हे सोडून दिलं, ते सोडून दिलं, ते झाडाचं सोडून दिलं, काय झालंय? तुझी तब्येत बरी नाही का? राजकन्यानं सहज विचारलं. रडायला लागली, घट्ट पाय धरले ते राजकन्याचे, रडायला लागली, म्हणायला लागली की नाही नाही तसं नाही, माझी तब्येत सर्व ठीक आहे, पण माझा मुलगा आता जिवंत राहत. का बरं, काय झालं? मुलगा आजारी आहे का? त्याला काही त्रास आहे का? त्याला काही रोग झाला आहे का? काही मोठे दुखणं आहे का? काही नाही, त्याचं जीवन ताईसाहेब तुमच्या हाती. मी लहान तोंडी मोठा घात घेते. मला जर अभय असेल तर मी सगळं सांगते. अभय तुला, बोल ना, बोल अभय तुला काय काय म्हणणं आहे? त्याचं जीवन तुमच्या हाती आहे. माझ्या हाती का? असं असावं? घडलेली हकीकत सांगितली. माझ्या मुलांना अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. 2 दिवस झाले त्यानं पाणी सुद्धा सेवन केलं नाही, अत्यंत लहान झालेलं आहे. त्याचा त्यांनी तुम्हाला बघितलं आणि तो वेळा झालाय, त्याला तुमच्याशी विवाह करायचा. राजाची कन्या, राजाची मुलगी हसायला लागली जोरजोरानं. हिला भीती वाटली की आता ही हसली, याचा अर्थ ही राजाला सांगणार आणि आपल्याला फाशी दिल्याशिवाय राहत. जोरजोरानं हसली, परत आली आणि त्या स्वीपरच्या पायावर हात ठेवले, नमस्कार केला आणि सांगायला लागला की मी त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे, बोलून आला त्याला. आईला फार मोठा आनंद झाला. महाराज खरं बोलताय? ताईसाहेब तुम्ही खरं बोलताय? हो, मी खरंच बोलते. मी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. ज्यानं माझ्यासाठी अन्न पाण्याचा त्याग केला त्याच्याशी मी विवाह करायला तयार आहे. हो, एवढा आनंद त्या मातेला की ते आनंद अश्रू नेत्रात घेऊन धावत धावत घरी गेली आणि सांगितलं, बाळ तुझी इच्छा पूर्ण झाली, चल. त्याला मोठा आनंद झाला. आई खरं? हो हो, ती राजकन्या तुझ्याशी विवाह करायला तयार आहे बरं, मी बोलले. लगेच उठला, त्यानं सुंदर पांढरे स्वच्छ कपडे घातले, अत्यंत निवांत लगेच धावत पळत राजवाड्यामध्ये आला. राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्या मुलीला पाहिलं, फार मोठा आनंद झाला. अहो, ती मुलगी साधारण नव्हती. तिनं हातामध्ये लगेच फुलांचा हार घेतलेला होता त्याच्या गळ्यात घालण्यासाठी. कोण होती ती? राजकन्या होती. स्वीपरच्या मुला म्हणजे त्या फरशी पुसणाऱ्या दासीच्या मुलाच्या गळ्यात हार टाकण्यासाठी तयार होती. तेवढ्यात हा समोर जाऊन उभा राहिला. आता उतावळा नवरा तयार झाला, समोर जाऊन उभा राहिलेला आहे, गळ्यात हार टाकावा. पण तिनं सांगितलं, मी हा हार तुझ्यासाठीच आणलेला आहे, तुझ्या गळ्यात घालण्यासाठी. पण काय, माझा एक नियम आहे, माझी एक अट आहे. ती अट जर तू पूर्ण करशील तर हा हार तुझ्या गळ्यात घाल. आणि एक नाही, 100 अटी सांग, 1000 अटी सांग, मी पूर्ण करायला तयार. म्हणजे 100 नाही, 1000 जाऊ दे दूर, एकच अट पूर्ण. आणि काय करायचं म्हणे, जे अंगावर तुझ्या वस्त्र आहे त्या वस्त्रांनीशी स्नान करून यायचं. ओल्या वस्त्रांनी मी आसन टाकणार आहे, त्या आसनावर बसायचं. समोर टेबलवर एक मूर्ती ठेवलेली आहे, त्या मूर्तीकडे पाहून मी जो मंत्र सांगेल त्या मंत्राचा जप 7 दिवस करायचा. रात्रंदिवस जर तू जागचा हल्ला नाही तर 8व्या दिवशी तुझ्या गळ्यात माळ टाकेल. झोपले का तुम्ही? मुलगा तयार झाला ना? मुलगा तयार झाला, चालेल म्हणे, अट मान्य आहे. तो लगेच गेला, स्नान केलेलं आहे, ओल्या कपड्यानं त्या ठिकाणी आसनावर येऊन बसलेला आहे. समोर टेबल होता, टेबलवर कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. मंत्र दिला, ओम नमो भगवते. डोळे मिटून घेतले आणि रात्रंदिवस 7 दिवस त्यानं जप केला, तप केलं, त्या साधना केलेली. त्या ठिकाणी 8व्या दिवशी सकाळी या मुलीनं, बरं का, तिची पहारी करी लावली होती, हा हलतो का बघण्यासाठी. न हलता त्यानं त्या ठिकाणी तप साधना करायला सुरुवात केली. 7 दिवस रात्रंदिवस त्यानं ध्यान केलं, नाम जप केला. 8व्या दिवशी सकाळी ती राजकन्या समोर आली हार घेऊन आणि त्याच्या गळ्यात हार घालणार. तेवढ्यात त्यानं त्या राजकन्याचे पाय धरले, डोकं ठेवलं त्या पायावर आणि म्हणायला लागले, आजपर्यंत मी तुम्हाला पत्नी समजत होतो, आजपासून तुम्ही माझे गुरु आहात.
मला कृष्ण कळला, मला संसाराशी घेणं नाही, मला तुमच्याशी घेणं नाही, मला तुमच्याशी विवाह करायचा नाही. संकल्प होता विवाह करण्यासाठी बसलेला, पण मात्र बदल झाला त्यामध्ये, उद्दिष्ट बदललेलं आहे. त्या ठिकाणी परमात्मा कळला, 7 दिवसामध्ये ध्यान लागून गेलेलं आहे. आता त्या स्त्रीला त्यानं गुरु मानलेलं आहे. ती स्त्री सामान्य नव्हती, ती मुलगी सामान्य नव्हती, ती होती मीराबाई. सत्य संकल्पाचा दाता नारायण. इथं तेच झालं महाराज. गजेंद्राची इच्छा होती पाया नकराच्या मुखातून पाय सोडवून घ्यायची, मुक्त होण्याची, पण भगवंताला नकर म्हणायला लागला, देवा तुला पाहिल्यानंतर मुक्ती मिळत असते आणि तुम्हाला म्हणतो चालला ना. अरे तुला बोलवलं कोण? मी. बोलवलं कशासाठी? मुक्त होण्यासाठी. अरे पण नकराच्या मुखातून ना. मग देवा ठीक आहे, नकराच्या मुखातून मुक्त केलं, पण तुला पाहिल्यानंतर तर सायुज्यता मिळते ना. मी तुला बघितलंय, तुझ्या चरणांबुजाचं मी दर्शन घेतलंय, तुझ्या श्रीमुखाकडे पाहून मी कोटी जन्माचं पाप हरलेलो आहे, मला का मुक्त करत नाही? भगवंतानं गरुडाला विचारलं, याला मुक्त करू का? आता सांगा, गरुडाचा काय संबंध आहे? देवानं गरुडाला विचारावं, यातही सत्यच आहे. आमदार खासदार कोणाला विचारून जातात दौऱ्यावर? पीएला विचारल्याशिवाय जात नाही. तसंच आहे महाराज. गरुड कोण होतं भगवंताचं? वाहन. बोलत जा तुम्ही बोलले ना, मला बरं वाटतं जरा. गरुड कोण होतं? वाहन. नंदी कोण आहे? नंदी कोणाचं वाहन आहे? आणि गरुड कोणाचं वाहन आहे? मग हे दोन्ही कोण आहे? हे महत्वाचं. गरुड म्हणजे भगवान शिव आहे आणि नंदी म्हणजे भगवान विष्णू आहे. भगवान विष्णूला गुरुदेवाची म्हणजे आपल्या आराध्य दैवताची पूजा करायची, सेवा करायची, म्हणून ते करू देणार नाही, म्हणून भगवान विष्णू झाले नंदी. आणि महादेवाला माहित होतं की विष्णू भगवंत आपल्याला सेवा करू देणार नाही, म्हणून ते झाले गरुड. पण गरुड हा विनतेचा मुलगा. विनता ही बहिणीच्या वचनात गुंतलेली होती, दासी झालेली होती, म्हणून त्या दास्यत्वातून मुक्त होण्यासाठी कद्रूनं सांगितलं होतं की मला माझ्या मुलांना वाचवण्यासाठी जर अमृत आणलं तू तुझ्या मुलांनी, तरच मी दास्यत्वातून मुक्त करेल. फार मोठा इतिहास आहे हा. हे सांगायचं म्हटल्यावर पुन्हा ते 1 तास चालणार नाही. म्हणून गरुड गेला वर इंद्राजवळून अमृत आणण्यासाठी. इंद्रासोबत युद्ध झालं, इंद्र हारलेला आहे. ब्रह्मदेवाची आराधना केली, ब्रह्मा हारलेला आहे. चंद्र, सूर्य, इंद्र, महेंद्र, धर्मेंद्र, जितेंद्र जे असतील ते सर्वच्या सर्व युद्धाला आलेले आहेत, ते सुद्धा हरलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये भगवान विष्णूंची आराधना केली की अहो देवा, आता या गरुडाला कोण हरवणार आहे? म्हणून भगवान विष्णू त्या ठिकाणी आले. भगवान विष्णूचा आणि गरुडाचं भयंकर युद्ध झालं, त्यात भगवान विष्णू हारले. हा महत्वाचा. कोण हारलं? भगवान विष्णू हारले. आणि हारल्यानंतर म्हणतात की आता गड्या गरुडा, तुला काय लागतं ते मागून घे. कोण म्हणते? वाक्याकडे लक्ष द्या. हारलेले भगवान युद्धात हारले, जिंकलं कोण? गरुड जिंकला. तरी भगवंत म्हणतात तुला काय लागतं मागून घे. गरुड म्हणाला, आता तुझ्याजवळ काय राहिलं? सगळं तर मी जिंकलंय. तुझ्यावर विजय प्राप्त केला म्हणजे सर्व विश्व कोणाचं झालं? त्रैलोक्य कोणाचं झालं? माझं झालं. आता तुमच्याजवळ आहे काय देवा द्यायला? तुम्हालाच काय लागतं ते मागून घ्या. देव म्हणायला लागले, वरवी संधी सापडली वेळ, वरवी वेळ सापडली संधी. देव म्हणायला लागले, नक्की देशील ना गरुडा? म्हणे हो. म्हणे तू माझं वाहन म्हणून राह. गरुडाला मान्य करायला. गरुड वाहन झालं, पण मात्र देव गरुडासमोर हरलेले असल्यामुळे हे सर्व जे असेल ते कोणाचं आहे? गरुडाचं आहे. म्हणून देवाला गरुडाला विचारल्याशिवाय काही करता येत नाही. मी तो भक्ताचे अधीन. देव म्हणतात काय? मी भक्ताच्या अधीन आहे. गरुड महान भगवत भक्त. म्हणून गरुडाला विचारलं याचं काय करायचं? गरुडाने सांगितलं देवा याला पार्षद म्हणून घेऊन घ्या. त्याला विचारलं तू कोण आहेस? म्हणे मी चित्रांगद नावाचा राजा होतो.
उन्मत्त हत्तीचं वर्तन करणारा, दुर्वास ऋषीने मला शाप दिला होता. म्हणून मी या ठिकाणी हत्ती होऊन पडलो होतो. पार्षद म्हणून भगवंत त्याला सोबत घेऊन गेले. भगवंताची भक्ती कोणत्याही भावानं केली तरी वाया जात नाही. फक्त भाव असावा. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. फक्त भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. भाव असावा लागतो. आणि तो भाव शुद्ध जर असला तर पाहायचंच काम नाही. 5 वर्षाचा असलेले ध्रुव, आपण काल कथा ऐकली, 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती. किती महिन्यात? 6 महिन्यात. अहो, प्रल्हादाचं चरित्र आपण बघितलं काल. शेवटी प्रल्हाद फक्त 5 वर्षाचे होते महाराज, पण देव कळला होता. त्या 5वर शून्य बसलं तरी देव कळला. पन्नाशी ओलांडली महाराज तरी देव कळत नाही. 5 वर्षाच्या मुलाला देव कळला. ध्रुव बाळानं अत्यंत सुंदर चरित्र महाराज ध्रुव बाळाचं. 6 महिन्यामध्ये